मी आहे त्याच्या दरबारात, त्या देवनगरीत जिथं सगळ्या जनतेचा राजा म्हणजे ज्योतिबा, ज्योती सौदागर, ज्योतिर्लिंग, रवळनाथ अशा अनेक नावानं ओळख असणाऱ्या या दखनचा राजा श्री ज्योतिबा या नावाने जगप्रसिद्ध असणारा दीनजनांचा कैवारी राजा ज्योतिबा, जिथं भारतभरातून आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथले लाखो लोक त्याच्या पायी नतमस्तक होत्या त्या अलौकिक मंदिरात. आणि मित्रांनो, माझा काय व्हिडिओचा प्रवास इथून झाला. या महिन्यात रविवारचं खेळ चालू झालं तसं मी प्रत्येक खेळाला व्हिडिओ टाकायला चालू केलं. स्टोरी टाकली आणि तुमचं अतोनात प्रेम या सिरीजला मिळालं. यावर तुमचा आभार कसं मानू हे कळतच नाही. माघ महिन्यात हे 5 रविवार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर लोक पायी प्रवास करतात आणि ज्योतिबाचं दर्शन घेतात. यालाच खेटे घालणं असं म्हणतात. तर का घालतात हे खेटे? पूर्वी केदारनाथ दक्षिणेकडील मोहीम संपून हिमालयाकडे जात होते. हे करवीर निवासीला कळतात कोल्हापूरहून अनवाणी पायीने पळत आले आणि देवाला विनवणी केली, तुम्ही जाऊ नका, तुम्ही डोंगरावरच थांबा. त्यावेळी केदारनाथाने ज्योतिबा डोंगरावर राहायचं मान्य केलं. तेव्हापासून हे खेट घातलेलं. आजचा 5वा खेट. 5व्या खेटाचाही व्हिडिओ तुम्हाला दुपारपर्यंत मिळेल. असंच प्रेम अजून व्हिडिओ येतील. बाहेरच्या व्हिडिओ सोबत येथील याच मंदिरातील आणि देवाबाबत योग्य माहिती घेऊ. तुम्ही उत्सुक असाल तर होऊया की असं कमेंट करा.